एक ऐसे योद्धा के स्वागत के लिए तैयार है जिस योद्धा ने देश की संविधान और देश की लोकतांत्रिक व्यवस्था को जो खतरा पैदा हुआ है उसको बचाने के लिए जो भारत जोड़ यात्रा और मणिपुर से मुंबई तक की न्याय यात्रा, सामाजिक न्याय यात्रा लेके आ रहे हैं। महाराष्ट्र की ये भूमि शौर्य अम्बेडकर विचारधारा की है। महाराष्ट्र की भूमि ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है जो अन्याय के विरोध में हमेशा लड़ी और हमेशा लोगों को न्याय देने की भूमिका इस महाराष्ट्र ने दी है। देश को दिशा देने का काम इसी महाराष्ट्र ने दिया है और ऐसे भूमि पे राहुल गांधी जी के रूप में जो योद्धा आ रहे हैं उस योद्धा का स्वागत हम लोग जोरदार तरीके से महाराष्ट्र की जनता करेंगे। इसी तरह का एक हम लोगों ने व्यवस्था बनाई। आज हमारे नंदुरबार में पहले हिंदी मैंने वही कहा। मैंने वही मराठीला सांगितलं। मी आपल्याला सगळ्यांचं महाराष्ट्राच्या या भूमीवर स्वागत करतोय। ही भूमी शौर्य अम्बेडकर विचाराची आहे। ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि या भूमीवर ज्यांनी सामाजिक न्यायाची लढाई, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र ही सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेची भूमी आहे। या भूमीवर शाहू महाराजांच्या रूपाने आरक्षणाची व्यवस्था, सामाजिक न्यायाची व्यवस्था या भूमीवर केली होती। राहुल गांधींनी पंढरपूर यात्रा जी केली होती त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यापासून तर मध्य प्रदेश पर्यंत ज्या काही त्यावेळेच्या भारतजोडो यात्रेमध्ये जोरात राहुल गांधींचं स्वागत करण्यात आलं ते महाराष्ट्राने केले। त्याचप्रमाणे या न्याय व्यवस्थेच्या या लढाईमध्ये राहुल गांधींच्या रूपाने जो योद्धा महाराष्ट्राच्या भूमीवर येतो आहे त्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज आहे। यात्रा नंदुरबारला येते। आज देशाची जी काही वाईट व्यवस्था जी चाललेली आहे, देशाच्या लोकशाहीला आणि देशाच्या संविधानाला संपवून या देशाच्या सर्वसामान्य लोकांना महागाईच्या, बेरोजगारीच्या खाईमध्ये ढकलण्याचं काम केलं जात आहे। शेतकऱ्यांच्या जीवनातून त्याला उद्ध्वस्त केलं जात आहे। अशा व्यवस्थेच्या विरोधातली जी होळी आहे ती आज नंदुरबारमध्ये आदिवासी लोक पेटवणार आहे। होळी जवळच येत आहे पण ज्या ज्या वाईट प्रवृत्ती असतात त्या वाईट प्रवृत्तीची होळी आज आदिवासी लोक राहुल गांधींच्या साक्षीने या ठिकाणी पेटवणार आहे। यानंतर ही यात्रा उद्या धुळ्याला जाईल। तिथं आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे महिला मेळावा होईल। महिला शक्ती गॅरंटी ही त्या ठिकाणातून देशाच्या महिलांना राहुल गांधींच्या वतीनं दिली जाणार आहे। कारण की ही सावित्रीबाईची भूमी आहे। ज्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला। आज देशाच्या राष्ट्रपती असतील, देशाच्या प्रधानमंत्री असतील, त्या सावित्रीबाई फुलेंनी जी भूमिका त्या काळात घेतली त्या सावित्रीबाईची देण आहे। आज पुरुषांच्या बरोबर महिला चालत असेल, बरोबरीचा अधिकार असेल तर ती सगळी देण जी सावित्रीबाई फुलेंची आहे त्याच भूमीवर राहुल गांधीजी महिलांसाठी गॅरंटी देणार आहे आणि तो कार्यक्रम उद्या आहे। तिथून ही यात्रा पुढे मालेगावला जाईल। मालेगावच्या नंतर जामवडला। सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये शेतकरी फार अडचणीत आलेला आहे आणि शेतकरी अडचणीत आल्यामुळे या शेतकऱ्यांना विश्वास देण्याचं काम त्या जामवड त्या ठिकाणी शेतकरी मेळाव्यामध्ये राहुलजी करणार आहे। त्यानंतर ती यात्रा नाशिकला जाईल। नाशिकला सुद्धा मोठं स्वागताची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली आहे। तिथून त्र्यंबकेश्वरला राहुल गांधीजी जाणार आहे। राहुल गांधीजी हे शिवभक्त आहे। हे आपण पाहिलं की यात्रेमध्ये अनेक अडचणी आहेत।
आसाममध्ये जेव्हा राहुल गांधीजी होते त्यावेळेस ते मंदिरात जायला गेले तर त्यांना तिथं थांबवलं गेलं, त्यांना मोबाईल न्यायला मनाई केली, कारण की राहुल गांधीजी हे शिवभक्त आहे, हे लोकांच्या समोर गेलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचा प्रयत्न आसाम असेल अनेक राज्यामध्ये राहुल गांधींच्या विरोधात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिथल्या भाजपच्या सरकारने, मणिपूर पासून तर अनेक राज्यामध्ये भाजपच्या सरकारने त्यांचा विरोध केला, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांच्या गाड्यांवर गोटमार करण्यात आले, अनेक लोक घायल झाले. पण त्र्यंबकेश्वर या ठिकाणी राहुल गांधीजी त्या ठिकाणी दर्शन घेतले. त्याच्यानंतर ती यात्रा पुढे पालघर जिल्ह्यात जाईल, पालघर मधून ती यात्रा भिवंडी मार्गे ठाणे मार्गे ती 16 तारखेला संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवर त्या ठिकाणी यात्रेचे समारोप होईल. आणि ती यात्रा पुन्हा सकाळी 17ला काही कार्यक्रम ठेवलेले आणि 17ला संध्याकाळी इंडिया अलायन्सचं एक मोठी रॅली शिवाजी पार्क या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ही महाराष्ट्राच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो की देशामध्ये महाराष्ट्रातूनच परिवर्तनाची लाट होणार आहे. आज केंद्रामध्ये मी काल दिल्लीमध्ये होतो, दिल्लीमध्ये भाजपचे मोठे नेते काही मला मिळाले, ते सांगत होते की नरेंद्र मोदीचं हे सरकार हे 150च्या पलीकडे जाणार नाही अशी परिस्थिती आहे. हरियाणातले होते ते म्हणाले की खट्टरलाही ते लोकसभेत उभे करणार, म्हणजे आता त्यांच्याजवळ एक खासदार निवडून आणण्याचं आणि कसं सरकार वाचवता येईल हा प्रयत्न त्यांनी सुरू केला. दुसऱ्या पक्षातले काही लोक घ्यायचे आणि त्यांना पुन्हा उभं ठेवता येतं का, तो एक प्रयत्न आहे. म्हणजे हा शेवटचा एक प्रयत्न केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार करते असं चित्र आपण पाहतोय. 150च्या वर हे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आज नरेंद्र मोदींच्या सरकारची आहे. आणि महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून सांगितले की महाराष्ट्र हे देशाला